हाय गाईज, हा माझा फर्स्ट व्हिडिओ आहे जो की मी बनवणार आहे रात्रीच्या 2:30 वाजता. त्याचं कारण असं आहे की काल होती 7 तारीख, जे की रोज डे होता आणि आज 8 तारीख आहे. म्हणजे 8 तारीख लागली आहे आता. तर आम्हाला लग्नाला 4 वर्ष झाले. या 4 वर्षामध्ये राहुल आणि मी केव्हाच आम्ही विसरलो नव्हतो की रोज डे विश करणं. बट अनफॉर्च्युनेटली आम्ही दोघंही विसरलो आहेत एकमेकांना विश करणं. सो माझ्या मनात आलं की आज तो सकाळपासूनच बाहेर गेला आहे निघून 6 वाजताच आणि आत्ता 2:30 वाजलेत. तो अजून आला नाही आहे. तो मे बी 3:30पर्यंत तो येऊन जाणार आहे. पण मला आज त्याला काहीतरी एक वेगळं सरप्राईज द्यायचं आहे. न्यू स्टाईलमध्ये सरप्राईज द्यायचं आहे. म्हणून मी अजूनपर्यंत त्याची वेट करते आणि त्याला एक रोज डेचा सरप्राईज देईन मी. तर चला त्याच्यासाठी थोडासा टचअप करून घेऊया, मेकअप करून घेऊया, कारण की नवऱ्यासाठी काहीही करावं लागतंय. तर मिळूया, थोडासा टचअप करून घेऊया. मेकअपमध्ये मला फक्त काजळ आणि लिपस्टिक आवडते. मोस्ट ऑफ मी जास्त ह्याच 2 गोष्टी वापरते. मला फक्त काजळ आणि लिपस्टिक आवडते. मोस्ट ऑफ मी जास्त ह्याच 2 गोष्टी वापरते. आता आपली लिपस्टिक असा थोडासा टचअप झालेला आहे रात्रीच्या 2:30 वाजता. ते एवढं तर ओके आहे. लिपस्टिक आणि काजळ ह्या 2 मेन गोष्टी आहेत ज्या मला नेहमी लागत असतात. त्याशिवाय माझा मेकअप अधुरा आहे. माझं बाळ इथे झोपलेलं आहे. हा आपला ट्रायपॉड आहे जो अजूनपर्यंत मी यूज केलेला नाही आहे. आज फर्स्ट उद्घाटन त्याचं आजच्याच दिवशी होणार आहे. सो आज फर्स्ट टाईमच मी ट्रायपॉड ओपन करणार आहे. मला ॲक्च्युली माहिती पण नाही आहे की ह्याला कसं यूज करतात. बट मी चॅनल एक ओपन करणार आहे कुकिंगचं. सो त्यासाठी मी हा ट्रायपॉड घेतला आहे. आज त्याचं उद्घाटन मी आजच करणार आहे, ते पण राहुलच्या व्हिडिओ शूटसाठी. वा, तर आता ह्याला मे बी इथे फोन लावायचा असेल. ओके, लेट्स सी. बघूया आपण ह्याला कसं यूज करतात. सो असा आपला हा ट्रायपॉड आहे. आता ह्याच्यावरती पुढची जी व्हिडिओज आहे, जेव्हा राहुल एंटर करेल रूममध्ये त्यावेळेस मी त्याचा एक शॉट घेणार आहे आणि बाकीचं पुढे काय होईल मी ते तुम्हाला दाखवतेच. सो गाईज 3 वाजलेले आहेत आणि राहुल आलेला आहे. सुधरत नाही, एक दिवस उलटून गेला. लक्षातच नाही आता. 8 तारीख आली. आता तू मम्मी झालीस ना. मम्मी बरोबर मम्मी झाली तर काय तू मला विश्वास बोलणार का? म्हणून आता ते पहिल्यासारखे दिवस आधी असतं ते असं असतं. आता हा फर्स्ट टाईम मला 4 वर्षामध्ये, आजचा 4था वर्ष चालू आहे. या फर्स्ट टाईम मला रोज डे विश करायचं विसरून गेलेला आहे.
जस्ट बिकॉज ऑफ आमचं लग्न झालं आहे आणि मी आता एका बाळाची आई झाली आहे, तर हा सगळं विसरलेला आहे. पुढच्या वर्षी पण असंच करणार आहेस? डेच काय लक्षात ठेवायचं, तुला रोज लक्षात ठेवायचं ना, तू रोज डे नाही विसर. चलेगा. ओके बाय बाय.